हरिश्चंद्रजी खडे साहेबांचा सत्कार बाईंच्या शुभास्ते आपण या मुख्य मंचावरती करतोय। संकेतजी कराळे आणि उमेशजी कराळे यांना विनंती की आपण मंचावरती या। स्वप्नील सावंत यांना विनंती आपण मंचावरती या। बाईंच्या शुभास्ते या सर्वांचा मी सहर्ष स्वागत करतोय मंचावर। संकेतजी कराळे आणि महेशजी कराळे, उमेशजी कराळे यांना विनंती आपण मंचावरती या। डिक्सल संघाची फलंदाजी आहे आणि पहिलाच बॉल राईट आर्म राऊंड विकेटने टाकलेला पहिलाच बॉल उडवलाय। कोशाणे गावाच्या दिशेने मारलेला हा पहिल्याच बॉल वरती आलाय षटकार। थांबवलं। संतोष घारे एक अनुभवी गोलंदाज आहे। या वेळेला लेग स्टंपच्या खूप बाहेर टाकलेला बॉल शफल होऊन बॉलला हुक करत असताना गोळीच्या वेगाने जाणारा आणखीन एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय श्रेयसच्या बाडमधून। धावफलकावरती लागल्या जात आहेत। पॉवर प्लेचं षटक सुरू आहे। जबरदस्त खेळ आपण पाहतोय तो बॅट्समन श्रेयसचा। पवन एंटरप्राइजेस जे हनुमान कळंबोली संघ टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला। त्यांनी ठरवलं टॉस हरला खरं तर यशोदीप डिक्सल संघाने टॉस जिंकला। त्यांनी ठरवलं पहिल्यांदा आम्ही बॅटिंग करणार आणि श्रेयस पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकत असताना तदनंतर चांगली बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय पॉवर प्लेचं षटक सुरू आहे। संतोष घारेच्या विरोधामध्ये आक्रमण ऑन द टो खेळलेत उडी मारून खेळलेला फटका कव्हर्स मध्ये जातोय। खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय। क्षेत्ररक्षकानं खरं तर चेंडू अडवायला हवा होता त्याचा प्रयत्न फसला आणि चौकार मिळतोय तो बॅटर श्रेयसला। जितेंद्र पाटील नावाचा कार्यकर्ता आहे तो खरा वाली बनलाय जनतेचा। जबरदस्त बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते। तमाम प्रेक्षकांना एंटरटेन करतोय तो बॅटर श्रेयस। आणखीन एक पुलचा फटका पॉवरफुल सक्सेसफुल कोशाणे गावाच्या दिशेने जाणारा हा दुसरा दर्जेदार षटकार बॅटर श्रेयसच्या बाडमधून। ती 5 बॉल मध्ये 20 धावांचा वादळी खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय। स्फोटक बॅटिंग मैदानामध्ये विस्फोटक बॅटिंग मैदानामध्ये डायनामिक बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे ती बॅटर श्रेयसची। या वेळेला ओव्हर द विकेट न आले। या अगोदर राऊंड विकेटनं बॉलिंग केली त्यावरती मोठ्या फटक्यांचा चोप बसला। अँगल बदलला बॉलरनं आणि चांगला चेंडू शेवटच्या बॉलवरती पाहायला मिळाला। पहिल्या पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ संपलाय आणि 20 धावा आहेत त्या बॅटिंग करणाऱ्या यशोदीप डिक्सल संघाच्या धावफलकावरती। सूरजजी खरं तर संपूर्ण क्रीडांगणभर आता आपण भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोलीचे खेळाडूंना पाहतो। अर्थातच या स्पर्धेच्या स्वयंसेवकांना पाहतोय। प्रेक्षकांसाठी जो लकी ड्रॉ आहे त्याचे कुपन्स मात्र वाटप करण्यात येते आणि सगळे जिथे प्रेक्षक उपस्थित आहेत तिथे ते कुपन्स प्रेक्षकांना दिले जातील। विनामूल्य कुपन्स असतील त्यावरती तुम्हाला नाव लिहायचं, गावाचं नाव लिहायचं आणि तुमचा फोन नंबर फार गरजेचा आहे। आणि मला असं वाटतं 12:30 ते 1:15 वाजता आपण लकी ड्रॉ ओपन करणार आहोत। ठीक 12:30 वाजता लकी ड्रॉ ओपन होईल। आज आकर्षक गिफ्ट आहे
पुढच्या 2 रात्रींमध्ये प्रेक्षकांसाठी स्पोर्ट्स सायकल आहे. म्हणजे उद्या तुम्ही देखील या, परवाही या स्पर्धेला भरभरून प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद तर लाभलेलाच आहे, यातील मात्र सुद्धा शंका नाही. परंतु तुम्ही आलात, हे कुपन फाडलं आणि तुमचं नशीब असेल तर तुम्हाला आज आकर्षक गिफ्ट मिळेल, उद्या म्हणजे सायकलही मिळेल आणि परवाही सायकल मिळेल तुम्ही नशीबवान असाल तर. म्हणजे तुम्ही येताना चालत आलात, रिक्षाने आलात, बसने आलात तर नक्कीच जाताना सायकल घेऊन जाऊ शकता. इट्स ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. पारितोषिकांची बरीचशी खैरात प्रेक्षकांसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. जितू दादांचं मनापासून आभार आपण मानलं पाहिजेत. ही स्पर्धा बघण्यासाठी आल्यात, सगळ्यांसाठी ही पारितोषिक आहेत. परंतु मैदानामध्ये काय दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून जी पोकळी होती, गॅप होती, अगदी सुई धागा फटका खरं तर पाहायला मिळाला आणि या बॉलवरती मिळाल्या त्या 2 धाबा. 2 धाबांच्या मदतीनं रोहित स्वतःचं खातं उघडतोय आणि डिक्सल संघाची धावसंख्या होती ती 22. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल खेळ चालू आहे. तो टॉस जिंकल्यानंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या यशोदीप डिक्सल संघाचा. एक मोठी स्पर्धा मनसे रायगड चषक 2025 आदरणीय जितूदादा पाटील आणि भैरवनाथ क्रिकेट संघ गारपोली यांचं दिमागदार असं आयोजन. कर्जत तालुक्यातील एक मोठी स्पर्धा, कर्जत तालुक्यातील मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. आणि काल एका कॅप्टननं या स्पर्धेचा उल्लेख केला, जिथे काही नसतं ते सगळं इथे भेटतं आणि सगळं काही या स्पर्धेमध्ये आपल्याला भेटतं आहे. 8 संघ एका रात्रीमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी पॅशन बाईक ठेवण्यात आलेली आहे. त्याचबरोबरीनं चॅम्पियन्स ट्रॉफीची प्रतिकृती असलेली ट्रॉफी या स्पर्धेमध्ये आहे. त्याचबरोबरीनं प्रदर्शनीय सामन्यासाठी देखील T20चा वर्ल्ड कपची प्रतिकृती असलेली ट्रॉफी ठेवण्यात आली आहे. चांगला बॉल शरीरापासून थोडासा दूर ठेवला, टप्पा पडल्यानंतर बाउन्स होत असताना बॉल विकेटकीपर दशरथ यांच्या हातामध्ये पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडू. ज्ञानेश्वर एक चांगला बॉलर आहे, बऱ्याच वेळेला याला चांगलं षटक हाताळताना आपण पाहिलं आहे आणि त्याच्यावरती जबाबदारी देण्यात आली आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आडवा बॅटनं रिव्हर्स पुल करण्याचा प्रयत्न, पूर्णपणे बॅटर बीट झालाय. ज्ञानेश्वरकडे वेग जास्त नाही आहे, परंतु त्याचा टप्पा अचूक आहे, वेगावरती त्याचं चांगलं कंट्रोल ठेवलं आहे, लाईन चांगली पकडली आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये ज्या गोलंदाजीची अपेक्षा होती गोलंदाजी करणाऱ्या कळंबोली संघाला ती पाहायला मिळते बॉलर ज्ञानेश्वरकडून. ज्ञानेश्वर हिलम यावेळेला त्याच्यावरती पुल केलेला फटका करण्याचा प्रयत्न, परंतु लेग बाईच्या स्वरूपामध्ये एकच धाव मिळते. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉल डिलिव्हर्ड करत असताना 3 धावा ज्ञानेश्वरनं खर्च केल्यात. मोठ्या फटक्यांपासून रोखलंय, मोठ्या फटक्यांपासून थांबवलंय डिक्सल संघाच्या या फलंदाजांना. एकूण धावसंख्या आहे ती 24. चांगला बॉल पाहायला मिळाला. या षटकामध्ये कमबॅक केलं. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांची दादागिरी, फलंदाजांची हाहागिरी आपण पाहिली, परंतु दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीतलं आक्रमण, गोलंदाजीतून डॉमिनेट करणारं चेंडू आपण पाहिलंय. ते गोलंदाज ज्ञानेश्वर हिलमचे 3 धावांचं षटक त्यांना हाताळलं. 1 धाव लेग बाईची आली, एकूण 4 धावा आल्या आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 24 धावा लागल्या गेल्यात त्या यशोदीप डिक्सल संघाच्या धावफलकावरती. मनसे रायगड चषकाच्या निमित्ताने आपल्याला या क्रीडानगरीमध्ये उपस्थित होत आहेत उमरोलीचे उपसरपंच, अर्थातच विद्यमान सदस्य देखील प्रसादजी भासे, प्रथमेशजी सावंत, संकेतजी शेळके, दर्शनजी मसे, दर्शनजी साळोखे आणि बबलूजी साळोखे यांना विनंती आहे या मान्यवरांना की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. मंचावरती स्वतः भाई या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्याचबरोबरीने त्यांच्या अगदी बाजूला समीरजी लोंगले उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. डिक्सळमधील बरेचसे मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. नुकताच आपण खडे दादांचा देखील सत्कार केला. श्रेयस मसे चांगली बॅटिंग करतोय. 4 मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आले आहेत आणि 4 डॉट बॉल देखील श्रेयसच खेळलाय. आणि दुसऱ्या बाजूला रोहित आहे, रोहित सावंत. चांगला खेळ त्याला करावा लागेल. 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि संदीप देशमुख तिसऱ्या षटकासाठी तिसरा गोलंदाज यावेळेला मैदानावरती वापरला जातो. हायवे एंडकडून गोलंदाजीला संदीप सज्ज होत आहेत. 30 यार्ड सर्कलचे निर्बंध आता हटवलेत.
टप्पा पडल्यानंतर उसळी घेत असताना बॉल यावेळेला थोडासा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. कमी गतीनं टाकलेला बॉल व्यवस्थित बॉलला कनेक्ट करू शकले नाही आहेत आणि या चेंडूवरती मिळते ती एकच धाव. पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजांचा बोलबाळा आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजांचं वर्चस्व आपण पाहिलं, फलंदाजांची कुरघोडी आपण पाहिली, परंतु तदनंतर गोलंदाजांचं कमबॅक दर्जेदार पाहायला मिळतंय. कळंबोली संघाकडून रोखलंय, धावांना आळा घातला जातोय दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा हा चेंडू पंच वाईड बॉल दाखवत असताना विकी शेलार सर, देसाई सर आणि उमेश केणी सर हे 3 क्वालिफाईड अंपायरचं ठाणे जिल्ह्यातील पॅनल आपल्याला या आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतंय. वाईडनं एक धाव मिळाली आहे आणि 26 रन स्कोरबोर्डवरती. समोर टाकलेला बॉल खोदून खेळण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर एलिव्हेट करण्याचा प्रयत्न होता, व्यवस्थित कनेक्शन नाही आहे. गली बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मध्ये बॉलला फील्ड केलं गेलं आणि एकच धाव मिळाली. श्रेयस मस्सेवरती सगळ्यांची नजर आहे. एक मोठा बॅटर आहे. यशोदीप डिक्सल संघाची रणमशीन आहे मैदानामध्ये, परंतु आता मात्र धावांसाठी थोडा संघर्ष करते. संदीप चांगली बॉलिंग करतायत. फटका हवेत आहे, व्यवस्थित बॅट वरती आला नाही, क्षेत्ररक्षक लांबून आलाय, चेस लांबचा होता आणि 2 धावा घेण्याचा पुरेसा अवधी मिळाला. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. या 2 धावांच्या मदतीनं 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आम्ही नेहमी म्हणतो एखादी मोठी इमारत किंवा एखादी मोठी वास्तू उभी करायची असेल तर तिचा पाया मजबूत असावा लागतो, तिचा बेस पक्का असावा लागतो. आणि एखादी मोठी धावसंख्या जर तुम्हाला उभी करायची असेल तर पहिल्या विकेटची पार्टनरशिप ही महत्त्वाची भूमिका नेहमीच बजावत असते. आणि पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. तो प्रभाव पाहायला मिळतोय. शफल झाले, जागा बनवली, फटका खेचला, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाकडून चुकी होतीये आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि मिळतायत त्या 4 धावा. मॅच वंजारपाडा बी, अर्थातच चेंज द गेम वंजारपाडा बी आणि त्यांच्या विरोधात श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी या. सेकंड राऊंडचा पहिला सामना असेल वंजारपाडा बी विरोधात श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली. 12 चेंडूंनंतर मोठा फटका आलाय. तब्बल 12 चेंडू प्रतीक्षा करावी लागली बॅटर श्रेयसला आणि डिक्सल संघाला चौकार येण्यासाठी. फटका हवेत आहे, व्यवस्थित कनेक्शन नाहीये. डीडी चेंडूच्या खाली येत आहेत. दशरथ देशमुख झेल सोडणार नाहीयेत आणि पहिला धक्का बसतोय तो यशोदीप डिक्सल संघाला. तेहतीस धावांवरती पहिला धक्का बसलाय. एक चेंडू शिल्लक आहे. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. संदीप देशमुख सिनियर खेळाडू आहेत, अनुभवी खेळाडू आहेत, त्यांची चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. विकेटच्या शोधामध्ये होता गोलंदाजी करणारा कळंबोली संघ, ती पहिली विकेट त्यांना मिळाली आहे आणि नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. डॉक्टर निलेश आता मैदानामध्ये दाखल होत आहेत. डॉक्टर निलेश साळुंखे तिसऱ्या क्रमांकावरती दाखल होत आहेत. फार मोठी जबाबदारीची ही पोझिशन आहे. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न आणि पायावरती चेंडू आदळला आणि डेंजर झोन मध्ये खरं तर बॉलर होता आणि लेग बाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राने एक धाव स्कोरबोर्ड वरती जोडली जाते. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर एकूण धावसंख्या झाली आहे ती 34 रन स्कोरबोर्ड वरती. चौतीस धावा धावफलकावरती. (11.33च्या ॲव्हरेजनं 34 धावा
या धावफलकावरती यशोदीप डिक्सल संघाच्या आपल्याला पाहायला मिळतात. एक बॅटर बाद झालाय, निलेश साळुंके. डॉक्टर निलेश साळुंके आता बॅटिंग करण्यासाठी आलेत. पहिलाच बॉल निर्धाव खेळत असताना लेग बाईची एक धाव त्यांच्या बॅटिंग करत असताना आली. रोहित 4 वरती खेळतोय. रोहितनं 4 चेंडू आतापर्यंत फेस केलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा होत्या. धावांचा महापूर या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय का असं सगळ्यांना वाटलं होतं, परंतु यांना रोखलं, प्रतिबंध घातला तो ज्ञानेश्वरनं. त्यानं धावा खर्च केल्या 3, त्याला एक विकेट मिळाली नाही आहे, परंतु इकॉनॉमिकल तो राहिला. त्यानं एक मोमेंटम मिळून दिला आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये संदीप देशमुख यांची चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. 10 धावा त्यांनी खर्च केल्या. एक महत्त्वाच्या बॅटरला त्यांनी बाद केलं आणि चौथ्या षटकाची जबाबदारी पुन्हा एकदा ज्ञानेश्वर हिलमच्या हातामध्ये देण्यात आली आहे. ज्ञानेश्वर संघाचं हे 4थं षटक घेऊन आलेत. स्वतःचं हे 2रं षटक आहे आणि चांगल्या बॉलिंगची अपेक्षा आहे, परंतु दुसऱ्या बाजूला तितकेच मोठं बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिल्डिंगमध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षणाची सजावट केली जाते. डीप कव्हर खेळाडू आहे, लॉंग ऑफला योगेश आहे, लॉंग ऑनला खेळाडू आहे, मिड विकेटला खेळाडू आहे आणि डीप स्क्वेअर लेगमध्ये एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. 38 सर्कलच्या आतमध्ये लेग स्लिप आहे, फ्लाइंग स्लिप आहे, गलीमध्ये एक खेळाडू आहे आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला संदीप यांना आपण पाहतोय. ऑफ ब्रेक, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येत असताना बॉल विथ द कट खेळलाय, विथ द स्पिन खेळलाय आणि पुलचा फटका सक्सेसफुल पाहायला मिळाला आणि हा षटकार आलाय डॉक्टर निलेश साळुंके यांच्या बॅटमधून. आहे टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणारे चेंडू आणि जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला डॉक्टर निलेश साळुंके यांच्या बॅटमधून. आता सरळ बॅटनं एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला स्क्रीनच्या अगदी समोर. चांगली क्षेत्ररक्षण, चांगली फिल्डिंग आपल्याला योगेश यांची पाहायला मिळाली. योगेश 2 धावा त्यांनी वाचवण्याचं काम केलं आणि या 2 धावांच्या मदतीनं निलेश साळुंके पोहोचत आहेत 8 वरती आणि बॅटिंग करणाऱ्या टीमची धावसंख्या होती ती 42. 42 ऑन स्कोरबोर्ड. मागच्या ओव्हरमध्ये चांगली बॉलिंग करणारा ज्ञानेश्वर आता मात्र थोडासा महागडा आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला षटकाराचा डिक्सल ब्रँड मैदानामध्ये डॉक्टर निलेश साळुंके ठोकतायत. गगनभेदी, गगनचुंबी, आकाशाला गवसती घालणारा षटकार. डीजे मास्टर लांब लचक षटकार पाहायला मिळाला. या षटकाराने एक आठवण करून दिली जेव्हा ओपन अपचं क्रिकेट झालं होतं मनसे रायगड चषकामध्ये. बांड्राचा हेलिकॉप्टर बॉय श्रेयस कदमने देखील अगदी नारळाचं झाड आहे त्या दिशेने एक षटकार मारला होता. त्याच दिशेनं स्पर्धेतील आणखी एक लांब लचक षटकार डॉक्टर निलेश साळुंखे यांच्या बॅटमधून आलाय. जबरदस्त बॅटिंग आहे. आणखीन एक फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक लांबून आलाय परंतु काय दर्जेदार झेल टिपला जातोय. मोठी विकेट मिळते. गोल्डन विकेट ऑफ द मॅच. दिस टाइम बॅटर निलेश हॅज टू डिपार्ट. रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का, दिलाचा दिलदार आहे तो पक्का. रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का आहे साऱ्यांच्या मनात, दादा आहे साऱ्यांच्या मनात. जितू पाटील दादाचं नाव गाजतंय रायगड जिल्ह्यात. थँक्यू. जितू दादांचं वरती आधारलेलं हे गीत आमच्या डीजेनं ऐकवलं. अतिशय चांगलं संगीत आणि 5 बॉलमध्ये 14 धावांची एक शॉर्ट बट स्वीट इनिंग आपल्याला पाहायला मिळाली डॉक्टर निलेश साळुंके यांच्या बॅटमधून. लिमिटेड ओव्हरमध्ये अशा इनिंग येणं फार गरजेचं असतं. बॅट्समन बाद झाल्यानंतर एखाद्या तरी बॅटरनं येऊन अशा इनिंग जर खेळल्या ना मग बॅटिंग करणाऱ्या टीमवरती प्रेशर येत नाही. एकूण धावसंख्या आहे ती 48. 48 रन स्कोरबोर्डवरती. चांगला बॉल, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या अगदी जवळून बॉल विकेट किपर दशरथ यांच्या हातामध्ये गेला
निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय ज्ञानेश्वर हिलमचं. ज्ञानेश्वर एक मोठा गोलंदाज आहे, बऱ्याच स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे आणि चांगला कमबॅक आता करत असताना हा बॉल खेचलाय, ओढलाय, परंतु लांबी जास्त गाठू शकणार नाहीये. झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि दुसरी विकेट मिळते या ओव्हरमध्ये ज्ञानेश्वर हिलम यांना. चार ओव्हरचा खेळ संपलाय. 48 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 3 बॉलवरती आल्या होत्या त्या 14 धावा. तदनंतर ज्ञानेश्वरनं 2 धक्के दिले बॅटिंग करणाऱ्या डिक्सल संघाला. 48 धावा आहेत 12च्या ॲव्हरेजनं. शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी येत आहेत. ज्ञानेश्वर देशमुख शेवटचं षटक घेऊन आलेत. रोहित सलामीला आलेला बॅटर अजूनही मैदानामध्ये आहे. त्याचबरोबरीनं नॉन स्ट्रायकिंग एंडला अक्षय अक्षय याला आपण पाहतोय. चांगला खेळ करावा लागेल. शेवटचं षटक आहे, स्लॉग ओव्हरचं हे षटक आहे. मोठ्या फटक्यांच्या अपेक्षेमध्ये आहे बॅटिंग करणारा यशोदीप डिक्सल संघ. तर या ओव्हरमध्ये ज्ञानेश्वर देशमुख या बॉलरकडून फार अपेक्षा आहेत गोलंदाजी करणाऱ्या जय हनुमान कळंबोली संघाला. एक चांगला मॅच आपल्याला पाहायला मिळते. यानंतर दुसऱ्या फेरीचा सामना असेल पंजारपाडा बी आणि त्यांच्या विरोधामध्ये उमरोली, अशी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर बाउन्स होत असताना बॉल आडवा बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न आणि बॅटर झालेत बीट. अविनाशजी भासे यांच्याकडून एक पारितोषिक आहे. लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिला बॉल आलाय ज्ञानेश्वर यांचा डॉट. चांगली बॉलिंग, चांगली सुरुवात करतायत ज्ञानेश्वर उर्द विकेटनं. यावेळेला पुलचा फटका टपली मारली आहे परंतु व्यवस्थित कनेक्शन नाही आहे. झेल टिपला जातोय आणि हा आणखीन एक बॅटर बाद होतोय. चौथा बॅटर बाद होतोय बॅटिंग करणाऱ्या डिक्सल संघाचा. पाहिलं ना तर शेवटच्या 5 बॉलवरती 3 बॅट्समन आउट झालेत. एकही धाव आली नाहीये आणि 3ही बॅट्समन मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये झेल देऊन बाद झालेले आहेत. म्हणजे शॉर्ट बॉल टाकले जात आहेत. मोठ्या फटक्यांसाठी बॅट्समनला इन्व्हाइट केलं जात आहे आणि त्यामध्ये अडकवलं जातं. एक चांगलं जाळं विणलंय ते गोलंदाजी करणाऱ्या जय हनुमान कळंबोली संघाच्या कॅप्टननं. जय हनुमान कळंबोली संघ आज पवन एंटरप्राइजेस या नावानं मैदानामध्ये उतरला आहे. गणेशजी तांबोळी यांनी हा पुरस्कृत केलेला संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. ज्ञानेश्वर चांगली बॉलिंग करत असताना आणखीन एक चांगला बॉल शब्बलवून खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट केलंय. 3 लगातार निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालेत. फार चांगली बॉलिंग राहिली आहे. शेवटच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये बॉलिंग करण्याचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा आता होतो आहे. तो बॅटर बॉलर ज्ञानेश्वरला समोर टाकलेला बॉल फक्त कट केलाय, सिंगल मिळतीये आणि या बऱ्याच अवधीपासून नॉन स्ट्रायकिंग एंडवरती प्रतीक्षा करणारा बॅटर आता स्ट्राईकवरती येतोय. एकच धाव आली आहे. 49 स्कोरबोर्डवरती आहेत. 2 पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या परंतु दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या ओव्हरमध्ये ब्रेक लावलाय, धावांना अंकुश लावलाय तो गोलंदाजी करणाऱ्या कळंबोली संघाकडून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पाठीमागच्या बाजूला डीडी बीट झालेत परंतु क्षेत्ररक्षक बॅकअप देत असताना चांगली फिल्डिंग, 3 धावा वाचवण्याचं काम केलं. या चेंडूवरती मिळते ती एकच धाव. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. बॅटिंग करणाऱ्या डिक्सल संघाचं सांघिक अर्धशतक धावफलकावरती पाहायला मिळतंय. 50 अप.
2 धावांचं षटक आतापर्यंत हाताळलंय ज्ञानेश्वरनं. शेवटच्या बॉलवरती ज्ञानेश्वरला मिळते विकेट आणि ज्ञानेश्वरची हुकूमत आपल्याला स्लॉग ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. 2 धावा देत 2 विकेट मिळवल्या ज्ञानेश्वर देशमुख या गोलंदाजानं. चांगली बॉलिंग त्याची आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं सत्र संपलंय. यशोदीप डिक्सल संघाच्या धावफलकावरती धावा आल्यात त्या 50 आणि दुसऱ्या सत्रामध्ये टार्गेट सेट करण्यात आलंय ते 51 या धावसंख्येचं. जितूबाईने ठेवलाय मनसे रायगड चषक मानाचा. जितूबाईने ठेवलाय मनसे रायगड चषक मानाचा. जितूबाईने ठेवलाय मनसे रायगड चषक मानाचा. हॅलो, टॉस इथे करण्यात येईल नेक्स्ट मॅचचा. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित झालेत. श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली सन्माननीय हरिश्चंद्रजी खडे साहेबांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करावा. सेकंड राऊंडची मॅच 4 षटकांचा सामना असेल, लक्षात ठेवा. दोन्ही कॅप्टन ही रोमहर्षक लढत होईल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. हरिश्चंद्रजी खडे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा टॉस इथे संपन्न होणार आहे. यशोदीप डिक्सल संघ सध्या मैदानात खेळतोय आणि संघाने पहिली फलंदाजी केली आणि हरिश्चंद्र खडे म्हटल्यानंतर त्यांचा चिरंजीव डिक्सल संघाकडून अनेक वेळा त्याने खेळलाय, मोठमोठ्या इनिंग्स साकारल्यात आणि आता त्यांच्याच बाबांच्या शुभ हस्ते मात्र इथे हा नाणेफेकीचा कौल इथे करण्यात येत आहे. चेंज द गेम वंजारपाडा बी आणि त्यांच्या विरोधात श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली. टॉस इथे जिंकलाय वंजारपाडा संघाने. मी काकांना विनंती करतोय की आपण असं नसतो बा, वंजारपाडा संघाचा निर्णय ते थोड्याच वेळा सुपूर्द करतील, परंतु सेकंड इनिंगला जशी सुरुवात होईल आपण ऐकूया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये शिवम लोबियाला. चला बॅटर पाठवा त्वरित. सलामीची जोडी जानवान कळंबोली संघ. यस, धन्यवाद समीर सर आणि त्याचप्रमाणे धन्यवाद सूरजजी आतमोडे सर. चला दोनही बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर. कृपया करून विलंब करू नका. न सत्तेसाठी न राजकारणासाठी जीव तलपतो माझा महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी. मी म्हणणाऱ्यांना मातीत लोलवणारी या महाराष्ट्राची माती आहे, त्यात खंजीरसुद्धा घुसणार नाही अशी माझ्या शिवरायांची छाती आहे. खऱ्या अर्थानं शिवरायांच्या निधनाची बातमी खऱ्या अर्थानं औरंगजेबाला कळली. त्यावेळी औरंगजेबाचे जे वाक्य आजही तमाम खऱ्या अर्थानं महाराष्ट्रीयांना आठवते, तमाम खऱ्या अर्थानं जगाला आठवतंय. खऱ्या अर्थानं औरंगजेबानं नमाज पढण्याची चादर अंथरली आणि तिथे त्याने नमाज पढ़त असताना म्हटलं कि ए खुदा अपने जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि मिट्टी को माँ कहने वाला और औरत जात की इज्जत करने वाला एक नेक बंदा तेरे पास आ रहा है. खऱ्या अर्थानं मुठभर माऊल्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं राजे शिवछत्रपती शिवरायांनी आणि असंख्य माऊल्यांनी खऱ्या अर्थानं शिवरायांना साथ देत. खरं तर लाख मेले तरी चालतील, परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे ही गोष्ट आठवताच खऱ्या अर्थानं तानाजीराजे मालुसरे यांची देखील आठवण येते. शपथ आम्हाला तलपत्या तलवारीच्या पातेची, आस नसे आयुष्याची आणि भीती मृत्यूची, वाघालाही शांत करणारी ही जात माऊल्यांची. या सर्व माऊल्यांना इतिहासाने खऱ्या अर्थानं मंत्रमुग्ध केलेल्या माऊल्यांना त्रिवार मानाचा मुजरा देऊन जाऊया सेकंड इनिंगकडे. टार्गेट 51. गेम इज ऑन, चेस इज ऑन. बॉलिंग मार्क वरती रोहित
ऑन स्ट्राईक बॅट्समन संतोष गारे, नॉन स्ट्राईक एंडवरती दशरथ देशमुख. दोन्ही टीमला शुभेच्छा. ग्रीन सिग्नल. 51चं लक्ष, वाढ शॉट, नेत्रदीपक फटका, फ्लड लाईट्सला जाऊन बॉल आदळतोय, डीप थर्ड मॅन मध्ये येतोय संतोष गारेच्या बॅट मधून दर्शेदार षटकार. खऱ्या अर्थानं काय फटका होता. वन्स अगेन स्लॉट मध्ये बॉल, ओव्हर पिच बॉल, व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट. लॉंग ऑफ मध्ये पकडला सर्वात महत्वाचा झेल. संतोष गारेचा संपेल केल पहिला धक्का. OUT फलंदाज आउट. कमॉन डीजे. खरं तर प्रतीक्षा आहे प्रेक्षकांना देखील. लकी ड्रॉ खऱ्या अर्थानं आपण पाहताय 12:30 वाजता खऱ्या अर्थानं ओपन केला जाईल. पहिल्याच बॉल मध्ये षटकार आला होता. इथून अतिघाई खऱ्या अर्थानं थोडी संकटात नाही. ही म्हण खऱ्या अर्थानं तुम्ही ऐकलीच असेल, तुम्ही वाचलीच असेल. याच तुम्ही प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. कारण टोटल 51चा पाठलाग करायचे, 10ची इकॉनॉमी गाठायचे. पहिल्याच बॉल मध्ये षटकार आल्यानंतर ही जोखीम खऱ्या अर्थानं घ्यायची होती का संतोष गारेंना? डगआउट मध्ये गेल्यानंतर हा प्रश्न पडला असेल. क्रिकेट हा लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट खेळ आपण पाहताय. खऱ्या अर्थानं मनसे रायगड चषकाचं हे नेत्रदीपक आयोजन जितूभाई पाटील यांनी खऱ्या अर्थानं उभारलेलं आहे. नेत्रदीपक आयोजन सातत्यानं या स्पर्धेची चर्चा राहिली आहे कर्जतमध्येच नव्हे तर खऱ्या अर्थानं संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये. आणि तेच आयोजन आपण पाहताय मनसे रायगड चषक 2025 आहे नेत्रदीपक आयोजन. रोहितला नुकतंच यश मिळालंय. फार सुंदर गोलंदाजी. आता असं म्हटलं जातं ना, ज्यावेळी एखादा कॉन्फिडन्स गोलंदाजाचा वाढतो ना, ज्यावेळी मोमेंटम शिफ्ट होतं ना, त्यावेळी सर्व काही तुम्हाला उलट देखील पाहायला मिळतं. पहिल्याच बॉलमध्ये षटकार आला, असं वाटलं होतं की एक रायचिंग स्टार्ट करून देईल संतोष गारे, परंतु तिथे अतिघाई थोडी संकटात नेऊन ठेवली आहे कलंबोली टीमला. इथून पंचांकडे व्हाईट बॉलचा कॉल होता. फलंदाजाचा पंच अतिशय चाणक्य आहेत. पंचांनी डिसिजन दिलाय. दोन जमिनी समांतरात व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव, 7 धावा आहेत धावफलकावरती. बॉल संपले 3. रोहित रनअप मध्ये अडथळा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्वतःला थांबवतोय, कारण इथून एखादी चूक फार महागात ठरू शकते. याच पद्धतीने सावधान पावित्र्य गोलंदाजी मार्क वरती रोहितला आपण पाहताय. रोहितचा बॉल, ज्ञानेश्वरचा फटका जागा निर्माण करून इथे बॉल पाठवला डीप फाईन लेग मध्ये, सीमा रेषेच्या ज्ञानेश्वरच्या बॅट मधून पॅरल. महत्वपूर्ण चौकार. लोवर फुलटॉस बॉल इनसाइड आउट. इनफिल्डच्या वरून क्लासिकल स्ट्रोक, एक टप्पा घेत बॉलला मिळाली नवसंजीवनी. धाव संख्येसाठी जातो 4 धावा मिळतात. 4-4-4 चौकार. प्रत्येक माहिती, प्रत्येक इक्वेशन अगदी योग्य रीतीने सांगत असताना धाव संख्या आहे तीच 15 या अंकावरती. चांगला बॉल फेकला. अंतिम क्षणी शेवट गोड केला या षटकाचा, परंतु धावा टोटल वसूल केल्यात कलंबोली टीमनं. बॅटिंग करत असताना 51चं टार्गेट. पहिल्या षटकामध्ये धाव संख्या जमवल्यात 15. आता उर्वरित 24 बॉल. इक्वेशन आपण पाहताय 24 बॉल मध्ये 36. खऱ्या अर्थानं पहिल्या 17चा खेळ संपल्यानंतर 51चं टार्गेट होतं.
किमान 10.10ची इकॉनॉमी राखायची होती, परंतु पहिल्या षटकामध्ये 15ची सरासरी गाठण्यात यश आलं. आता येणारे 24 बॉल 36ची आवश्यकता आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक फार अप्रतिम फेकावं लागेल, कमबॅकिंग स्पेल आता लावावं लागेल, कारण रोहितच्या विरोधात पहिल्या षटकात 15 धावा आल्यानंतर इथून गोलंदाजी मार्कवरती थोडासा कमबॅक करणं फार गरजेचं आहे. जबरदस्त बॅटिंग केली श्रेयस मसेनं. SM स्पोर्ट्सचे सर्व खऱ्या अर्थानं बॅटिंग मार्कवरती तर प्रभावित केलं सर्व प्रेक्षकांना. खऱ्या अर्थानं डिक्सल संघाच्या पाठीराख्यांना देखील आता गोलंदाजीनं काहीतरी करावं लागेल. अष्टपैलू ज्यावेळी खेळाडू असतो ना, त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतात, भरपूर सारे पाठीराखे खऱ्या अर्थानं प्रत्येक संघाच्या बाजूने आलेले असतात. आपल्याच संघातील आपल्याच गावातील खेळाडूला वाव देण्यासाठी हे प्रेक्षक या क्रीडांगणाच्या सभोवताली खऱ्या अर्थानं हजेरी लावत असतात. आता डिक्सल संघाचा श्रेयस मसेवरती जबाबदारी आहे. पहिल्या षटकात 15 गेल्या असताना आता थोडा प्रेशरमध्ये मी तर म्हणेल यशोदीप डिक्सल संघ. दशरथ देशमुख यांच्या विरोधात फटका फसलाय, गलीमध्ये पकडल्या कॅच. आणखी एक धक्का, महत्वपूर्ण धक्का. गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच. मिस्टर दशरथ देशमुख हॅज टू डिपार्ट. कम ऑन डीजे. कोंढाण्याचं मगच माझ्या रायभरचं असं वचन देऊन घेणारा तानाजी परत आलाच नाही, परंतु इथे दिसली खऱ्या अर्थानं स्वराज्यावरील निष्ठा. आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या स्वराज्याच्या मातीमध्ये लोक जगण्यासाठी नाही तर लोक मरण्यासाठी स्पर्धा तयार करण्यासाठी तयार झालीत. हीच खऱ्या अर्थानं शिवरायांना मिळालेली खऱ्या अर्थानं यशस्वी स्वराज्याची पहिली गुरुकिल्ली मी तर म्हणेल. गड आला पण सिंह गेला. खऱ्या अर्थानं धाराशाही पडला होता रक्ताच्या थेंबामध्ये, परंतु शेलार मामा म्हणले खऱ्या अर्थानं एकतर गडावरचं दोर कापलं होतं शेलार मामाने, एकतर गडावरून उड्या टाकून मारा नाहीतर शत्रूशी झुंजून मारा. अखेर गड जिंकला होता आपण, परंतु आपला सिंह तानाजी मालुसरे आपण गमावला होता. इथे आणखी एक चान्स क्रिएट केलाय. यष्टी रक्षक डाऊन द बॉल, 1 मोर विकेट डाऊन. जसा पथ्यांचा बंगला कोसलावा त्याच पद्धतीनं आलेला फलंदाज तू चल मैं आया, हीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. लागलाय आणखी एक धक्का. तर 4 एप्रिल चैत्र सप्तमी खऱ्या अर्थानं दसरा आणि दिवाळी सण खऱ्या अर्थानं याच दिवशी साजरा केला जातो. एकविराच्या चरण्या एकविराच्या दरबारात संपूर्णपणे जल्लोत्सव आपण पाहत असतो. आज या वर्षीचा आपण खऱ्या अर्थानं मान पाहतो. आपटा कोलीवाडा तब्बल 100 वर्षांची परंपरा पालखीची. त्याचप्रमाणे सर्वप्रथम बैलगाडा मधून खऱ्या अर्थानं पहिली पालखी निघाली आपटा कोलीवाडाची, आणि आता 100 वर्ष या पालखीला खऱ्या अर्थानं पूर्ण झाली. आणि हाच बहुमान त्यांना खऱ्या अर्थानं मिळाला आपटा कोलीवाडा यांना. जल्लोष साजरा केला जाईल दसरा दिवाळी. आणखी एक चान्स वेगाने धावलेत, परंतु 2 क्षेत्ररक्षकांमध्ये टक्कर. श्रेयस स्वतः गोलंदाज, प्रयत्न फार चांगले होते, परंतु अंतिम क्षणी बॉल निसटला हातातून. तालमेल कॉलिंग ॲज अ फिल्डिंग मार्कवरती असणं फार गरजेचं आहे. याचंच प्रात्यक्षिक उदाहरण. 2 गाड्या एकाच ट्रॅकवरती येतात ना त्यावेळी अपघात होतो, आणि 2 क्षेत्ररक्षक एका वेळी जेव्हा येतात ना कोणत्याही प्रकारचा तालमेल नसताना त्यावेळी अशा कॅचेस सुटताना तुम्ही क्रिकेटमध्ये भरपूर वेळा पाहिलेत. धावा आता मी तर म्हणेल वाचवायचे, त्यासाठी विकेटची पडझड खऱ्या अर्थानं थांबवायची नाहीये डिक्सल संघाला. आणि अशा परिस्थितीमध्ये चान्स गमावलाय. स्विचिटचा फटका खेचायचा होता. या फटक्याचं वैशिष्ट्य कदाचित हा बॉल जेव्हा लागतो ना बॅटला त्यावेळी कदाचित धावा मिळतात, परंतु ज्यावेळी हा बॉल बॅटला लागत नाही तर कदाचित तुम्हाला विकेट म्हणून बाद देखील व्हावं लागतं. त्याच पद्धतीचा फटका स्विचिट यावर्षी आपण जर पाहता भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूकडून या फटक्याची अपेक्षा असते. बॅटची लिडिंग आहे. स्पर्शाचा आवाज कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचलाय. पंचांनी पकडलाय आवाज. इथून मात्र फिंगर गोज अप, 1 मोर विकेट डाऊन. लागलाय महत्वपूर्ण धक्का. मिस्टर ज्ञानेश्वर हिलम बॅक टू द डगआउट.
फाईट यू मस्ट अचीव विक्टोरी थ्रू हार्ड वर्क. कठीण कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागतं. कारण पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च झाल्यानंतर मी श्रेयस मसेचं षटक सुरू होण्या अगोदरच म्हटलं की इथून असं षटक फेकावं लागेल श्रेयस मसेला जिथून यशोदीप संघ डिक्सल संघ खऱ्या अर्थानं कमबॅक करेल. आणि इथे फक्त अवघी एकच धाव खर्च करत तब्बल 3 फलंदाजांना बाद करण्यात श्रेयस मसेला यश आलंय. भरपूर सारा अनुभव या खेळाडूकडे आणि त्याचाच फायदा घेत असताना भरपूर सारे क्रीडांगण या खेळाडूंना स्वतःच्या कौशल्यावरती यशोदीप डिक्सल संघाला जिंकून दिलेत. आणि त्याचंच प्रात्यक्षिक उदाहरण एकच धाव खर्च केले. जोरदार भन्नाटे षटक. आणखी एक चांगला बॉल. श्रेयस मसेचं षटक आवडला असेल तर खऱ्या अर्थानं जोरदार टाळ्या होत्या खेळाडूसाठी. एक धाव खर्च करत 3 फलंदाजांना बाद करण्यात या षटकात यश आलंय. आणि जे कमबॅकिंग स्पेल हवं होतं यशोदीप डिक्सल संघाला ते श्रेयस मसेच्या माध्यमातून फेकण्यात आलंय. आता 2 षटकांमध्ये श्रेयस मसेच्या या दुसऱ्या षटकानंतर धावसंख्या 2 षटकात 16 वरती पोहोचले. आजच्या इकॉनॉमीनं पहिल्या षटकामध्ये 15, दुसऱ्या षटकामध्ये आता धावांना ब्रेक लावण्याचं काम केलंय. आणि आता मिळालेल्या मोमेंटमला पुढे नेण्याचं काम करेल का यशोदीप डिक्सल संघ की पुन्हा तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करेल पवन एंटरप्राइजेस कलंबोली संघ. तोपर्यंत देऊयात संडे आमच्या डीजेला. पाटील यांना मिळालेल्या करार स्पर्धेच्या वतीनं यश सर्वच खेळाडूंवरती असलेलं प्रेम. बागपूरला जाऊन कट केला. फटका क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या वाक्याच्या बाहेर हा बॉल थांबत नाहीये. जमिनीला घरंगलत गोलीच्या वेगानं थँक्यू डीजे. कमबॅकिंग बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचं काम अवे फ्रॉम द बॉडी. ऑफ स्टिकची लाईन योग्य रीतीनं आता हाताळत असताना पहिल्याच बॉलमध्ये चौकार आल्यानंतर कमबॅक केलं रोहितनं. पहिल्या षटकामध्ये 15 धावा थोडं महागडा ठरला. या षटकामध्ये कमबॅक करताना दिसेल का रोहित यावरती देखील लक्ष आहे. शपल लावून खेळण्याचा प्रयत्न आहे. पुढ्यात टाकलाय बॉल फ्लिक केलाय अलॉंग द कार्पेट डीप मिड विकेटमध्ये वेगानं बॉल उचललाय. क्षेत्ररक्षकांना बॉल फेकलाय. सुरेख फेकी. इथून रन मिळते ती फक्त आणि फक्त एक. फिल्डिंग डिपार्टमेंट क्रिकेटमध्ये अतिशय दर्जेदार असणं गरजेचं आहे. कारण क्रिकेट हा खेळ बॅट आणि बॉलचा जरूर आहे परंतु तिथे फिल्डिंग डिपार्टमेंट तुमचा फार महत्वपूर्ण आहे. आणखी एक चांगला बॉल मॅग्निफिशंट गोलंदाजी बॉलिंग मार्क वरती रोहित. पहिल्या षटकामध्ये काय झालं हे विसरून ओव्हर नंबर 3 मध्ये वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये आज सर्व काही एफर्ट्स देण्याचं काम करतोय रोहित. गोलंदाजी मार्क वरती 4 बॉलमध्ये 5 धावा त्यानं खर्च केल्यात. बॉल नंबर 5 बॅटची कडा. विकेट किपर डॉक्टर सालुंखे यांच्या माध्यमातून पकडलं. इथून कॅच दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टला अंतिम क्षणापर्यंत प्रयत्न करत राहिले. प्रयत्नांना खऱ्या अर्थानं यश मिळतं. याचंच रूपांतर या कॅच मध्ये लागलाय. आणखी एक धक्का. बॅट्समन योगेश देशमुख इथून जाईल माघारी. रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का दिलाचा दिलदार आहे तो पक्का. रायगड जिल्ह्याचा तो हुकमी एक्का आहे साऱ्यांच्या मनात दादा आहे साऱ्यांच्या मनात. माफ करा इथून अक्षय देशमुख बाद होतोय. प्रयत्न करावे लागतात क्रिकेटच्या पटलावरती. क्षेत्र कोणते असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील ना तर यशाला पर्याय नाही. प्रयत्न करत राहिला. शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या मोमेंटपर्यंत लक्ष होतं खऱ्या अर्थानं बॉलवरती. निसटला होता बॉल हातातून. प्रयत्न चांगले होते. अंतिम क्षणी बॉल पकडला नाही तर कॅच पकडले. कॅच पकडल्यानंतर एक पार्टनरशिप ब्रेक झाली ही महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. रोहितची फार चांगली गोलंदाजी आहे. पंच इंटरेस्टेड आहेत.
दोन जमिनी समांतरात. व्हाईट बॉलचा इशारा. ऑफिशियलचं देखील कौतुक करावं तितकंच कमी. कालच्या दिवसापासून आजच्या दिवसामध्ये आपण पाहता या दुसऱ्या रजनीच्या खेळामध्ये पंचांची फार चांगली भूमिका राहिली. या ऑफिशियलचं देखील मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. आणखी एका हवेमध्ये बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. वेगन आलाय क्षेत्ररक्षक. जजमेंट चांगली आहे परंतु इथे कॅच ड्रॉप. मी मगाशीच उल्लेख केला फिल्डिंग डिपार्टमेंट चांगला असणं गरजेचं. धावा वाचवत असताना स्पेशली प्रत्येक केलेली चुकी फार महत्त्वपूर्ण आहे. कॅच ड्रॉप. रन मिळाली येथून साई पिंपळकर सांगत असताना त्या टोटल दोन धावा मिळाल्यानंतर 3 षटकांमध्ये आजच्या इकॉनॉमीनं धावसंख्या आहे 24. 51चा पाठला करायचा. आता येणारे 12 बॉल 27 धावसंख्येची गरज आहे. लक्ष थांबवलं जाईल की लक्ष सहजरित्या गाठलं जाईल तोपर्यंत ऐकूया एक तडफदार सुमधुर संगीत. साकारण्यात आलेली मोठी स्पर्धा. हा क्रिकेटचा खऱ्या अर्थानं कुंभमेळा. ही क्रिकेटची स्पर्धा नाही तर क्रिकेटची सन्मानाची स्पर्धा आहे. क्रिकेटच्या अस्मितेची स्पर्धा आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहताय जितूबाई पाटील यांच्या वतीनं साकारलेलं आहे मोठं प्लॅटफॉर्म. इम्पॉर्टंट ओव्हर ऑफ दिस मॅच. पहिलाच बॉल पडल्यानंतर ऑफ ब्रेकच्या स्वरूपामध्ये झपकन आतमध्ये टर्न घेत असताना विकेट किपरच्या हातामध्ये निर्धावाच्या साह्याने इट्स डॉट बॉल. यश संपादित करण्यासाठी जयेशला फार चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. इक्वेशन बदलेल. 11 बॉल मध्ये आता 27. प्रेक्षकांची गर्दी. दोनही स्टँड खचाखच भरलेत. या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. आकुटप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन हुकचा फटका. योगेश देशमुखच्या बॅट मधून डीप फाईन लेग मध्ये धावांना नवसंजीवनी देणारा टीम मीटिंग घेऊ नका. श्रेयस मसे आपणास विनंती आहे थोडं वेळेकडे देखील आपण लक्ष द्या. महत्वाचा चौकार आलाय. एक चुकी पराभवाच्या दिशेनं नेऊन ठेवेल दोनही संघांना. इथे केलेलं चांगलं काम विजयाच्या दिशेनं नेऊन ठेवेल बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि इथे पंच सांगत असताना दिशाहीन बॉल दिशेमध्ये भरकटला. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर आउटसाइड द ऑफ स्टंप. इट्स अ व्हाईट बॉल. पंच सांगत असताना एक एक्स्ट्राची धाव फलकावरती. धावसंख्या 29. 29 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 5 विकेट लॉस. टीम पवन एंटरप्राइजेस कलंबोली संघ. 10 बॉल 22चं इक्वेशन. मॅच संपलेले नाहीये. प्रयत्नांची पराकाष्ठा. संघर्षाचं मैदान आता खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. स्लॉट मध्ये बॉल होता. पंचांकडे लावली अपील. पॅड वरती बॉल आदळला होता. नॉट आउटच्या स्वरूपात मध्ये पंच सांगत असताना फलंदाज येथून नाबाद असेल. निर्धाव चेंडूवाला ही महत्वपूर्ण गोष्ट आहे. याचं बॉलिंग मार्क वरती जयेशसाठी. जयेशचा विचार केला. फार चांगली हाईट शरीर शैलीचा विचार करत असताना गोलंदाज कशा रीतीनं गोलंदाजी करतोय त्याच्या शैलीकडे पाहून आपल्याला पाहायला मिळतंय. वेगवान बॉल. इथे देखील मिस टायमिंग स्ट्रोक. मिड विकेट मध्ये जजमेंट चालू आहे. इथे पकडले कॅच. नो मिस्टेक बाय द फिल्डर. पकडले. इथून आणखी एक कॅच. लागलाय आणखी एक धक्का. आशेचा किरण इथून मैदान सोडत असताना योगेश देशमुखच्या स्वरूपात लागलाय महत्वपूर्ण धक्का. वाजवडीज आहे.
येतो. बोला जय श्रीराम. श्री राम नवनिमित्त खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ही भव्य दिव्य स्पर्धा. क्रुशियल मोमेंट मध्ये सामना. योगेश बाद झाल्यानंतर संदीप देशमुखनं निर्धाव बॉल केला. ही सर क्रिकेटची ओळख आहे. ज्यावेळी एखादा सेट बॅट्समन आउट होतो ना, नवीन आलेल्या फलंदाजावरती किती प्रेशर असतं याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये संदीप देशमुखनं निर्धाव बॉल केला. आता इक्वेशन मध्ये बदल. 7 बॉल 22. 7 बॉल 22. वन्स अगेन डॉट बॉल. अप्रतिम षटक हाताळलंय जयेशनं. दुसऱ्या बॉल मध्ये जरूर चौकाराचा मार खाल्ला, परंतु तिथून केलेलं कमबॅक अतुलनीय होतं, अविश्वसनीय होतं आणि ते कमबॅक कदाचित आता फ्रंट फूट वरती नेऊन ठेवलंय टीम यशोदीप डिक्सल संघासाठी. आता अंतिम 6 बॉल 22 धावसंख्येची गरज आहे. इथून सामना संपलेला नाही. चला प्लीज टीम मीटिंग घेऊ नका. प्लीज बी फास्ट. ऑल प्लेयर्स रिक्वेस्ट. कृपया करून कोणत्याही प्रकारचा अवधी आपण घेऊ नका. आयोजकांना सहकार्य करा. देखणी स्पर्धा मोठी नामांकित ही स्पर्धा खऱ्या अर्थाने ही स्पर्धा नाहीये तर मी तर म्हणेल कर्जतचा खऱ्या अर्थानं वर्ल्ड कप आहे. कर्जतची चॅम्पियन्स ट्रॉफी आहे आणि त्याचसाठी नवीन स्वप्न घेऊन प्रत्येक संघ उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये एक विजय मिळवत दुसऱ्या विजयाच्या शोधात एकीकडे कुर्वेन सायली 11 श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय चेंज द गेम जिग्नेश आरोही 11 चेंज द गेम वंजारपाडा बी. एकमेकाच्या विरोधात दुसऱ्या विजयाच्या शोधात एका संघाचा प्रवास पुढे सरकेल तर एका संघाचा प्रवास मनसे रायगड चषकामधून थांबेल. परंतु इथे प्रवास आहे 6 बॉल मध्ये 22. सुखरूप प्रवास करण्यासाठी एकीकडे 22 करायचा आहेत तर प्रवास थांबवण्यासाठी 22 वाचवायचा. कोणता संघ सीट बेल्ट बांधून पुढे सरकेल यासाठी तमाम संघर्ष. क्रीडा रसिकांचं लक्ष एकच लक्ष, विजयाचं लक्ष. 6 बॉल मध्ये 22 धावा करायच्यात. बॅटिंग मार्क वरती ऑन स्ट्राइक वरती अनिल पवारच्या हातामध्ये या मॅचचं भवितव्य. हातात बॅट करेल का चमत्कार. पहिलाच बॉल खोलत टाकला. वॉट बॉलिंग. यार्कर लेंथ एक्झिक्यूट केलाय. कोणता बॉल हवाय या सिच्युएशनला तोच बॉल फेकत असताना फार चांगले गोलंदाज यंगस्टर. बॉलिंग मार्क वरती आपण पाहताय ऋतिकच्या हातामध्ये खऱ्या अर्थानं बॉल सोपवला कॅप्टननं. 22 धावा वाचवायचे आहेत आणि पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती यार्कर लेंथनं सुरुवात केली आहे. फार चांगली सुरुवात मिळाली आहे बॉलिंग मार्क वरती. 5 बॉल मध्ये 20. 5 बॉल मध्ये 20. शॉट ऑन पुल वॉड शॉट. आणखी एक क्रॅकिंग फटका. मॅच मध्ये पुनरागमन करणारा बॅट्समन संदीप देशमुख, बॅट्समन अनिल पवारच्या बॅट मधून संघर्षाचा संघर्षमय षटकार. दोन्ही संघ हार मानायला तयार नाही आहेत. ही मनसे रायगड चषकाची खऱ्या अर्थानं खासियत आहे आणि आता त्या स्पर्धेमध्ये विजयाचा झेंडा रोवण्यासाठी दोन संघ प्रामाणिकपणे कष्ट मैदानाच्या आतमध्ये करत असताना मी सातत्यानं उल्लेख करत असतो. मनाशी बाळगलेलं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं, लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. कोणता संघ अंतिम क्षणापर्यंत लढेल या पाहूयात. मैदानाच्या आतमध्ये मागील बॉल वरती संघर्षाचा षटकार आलाय. आता 4 बॉल मध्ये करायचे 14 धावा. महत्वपूर्ण बॉल, इम्पॉर्टंट बॉल ऑफ दिस मॅच निघाला बॉलिंग ट्रॅक वरती. ऋतिकचा बॉल पुन्हा शॉर्ट पुलचा फटका होता, परंतु यावेळी लेंथ मध्ये चेंज करत असताना, व्हेरिएशन करत असताना ऋतिकच्या माध्यमातून हा निर्धाव बॉलाला निश्चयाचा श्वास घेत असताना सुटकेचा श्वास. परंतु 3 बॉल मध्ये आता 14 करायचा आहे. 3 बॉल मध्ये 14. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर. 3 बॉल 14 13 किमान इथून हवे आहेत कलंबोली संघासाठी. परंतु गोलंदाजी मार्क वरती ऋतिक. इम्पॉर्टंट बॉल आणखी एकदा निघालाय. प्रेशर आहे. रनअप मध्ये अडथळा थांबलाय. प्रेशर मध्ये काही चुकी नकोय. खऱ्या अर्थानं 1 पाऊल पुढे ठेवायचंय तर 1 पाऊल मागे येण्यासाठी वेळ लागणार नाहीये. हे सर क्रिकेट आहे. 3 बॉल मध्ये 14. कोणता संघ जिंकेला सामना. आकुटप्पाचा बॉल व्यवस्थित बॅट वरती येऊ शकलेला नाही. एकतर कंप्लीट केले. जजमेंट थोडीशी चुकीची.
लेट पोहोचलाय, लेट रिॲक्ट झालाय क्षेत्ररक्षक, परंतु तोपर्यंत निघून गेलाय बॉल. आणखी एक महत्वपूर्ण चौकार. कभी पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करतायत दोनही संघ. आता 2 बॉल मध्ये 10 करायचे आहेत. महत्वाचा बॉल, निर्णायक बॉल या मॅच मधील. सन्माननीय जितूबाई पाटील या मॅचचा आनंद घेत असताना मुख्य व्यासपीठावरून. आता 2 बॉल 10 कोणता संघ जिंकेल? धीम्या गतीचा बॉल ऑफ ब्रेकच्या स्वरूपात. डॉक्टर यांच्या हातामध्ये निर्धावाच्या साह्याने आता निश्चयाचा सुटकेचा श्वास घेतलाय यशोदीप डिक्सल संघाने. परंतु सामना जबरदस्त होता. विजय निश्चित खऱ्या अर्थाने यशोदीप डिक्सल संघाकडे असेल, परंतु क्रिकेट गणिताचा खेळ. एका बॉल मध्ये 10 आपण भरपूर ठिकाणी होताना पाहिलेत. क्रिकेट अनिश्चिताने भरलेला खेळ. एका बॉल मध्ये 10, एका बॉल मध्ये 10. फटका तर आलाय अप्रतिम, षटकार आलाय. 3 धावेना सामना गमावलाय टीम यशोदीप डिक्सल संघाच्या अगेन्स्ट पवन एंटरप्राइजेस कलंबोली टीमनं. दोनही संघांचे कौतुक. क्रिकेटचा खेळ प्रेक्षकांचं मनोरंजन करून गेला आणि मनसे रायगड चषकाचे हाच तर खरा नियम आहे. इथे लढा तुम्ही, लढून जिंका आणि हेच करत असताना या मॅच मध्ये आपण पाहतोय. कॉंग्रॅच्युलेशन यशोदीप डिक्सल संघ आणि त्याचप्रमाणे हार्ड लक. हा तुमच्या संघर्षाला देखील सलाम असेल कलंबोली संघ. प्लेयर ऑफ द मॅच नो डाऊट. बॅटिंग करत असताना 13 बॉल मध्ये